आपल्या प्रत्येक भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनातच नाही तर काळजात घर करणारा अभिनेता अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धार्थ जाधव यावर्षी सगळं स्पेशल आहे. यावर्षी सिद्धार्थ कारकिर्दीची 25 वर्ष रौप्य महोत्सवच होतोय हा आणि या वर्षातला हा तुझा चौथा चित्रपट असणार आहे. आता थांबायचं नाही, ये रे बैसा, आतली बातमी आणि आता पुन्हा शिवाजीराजे भोसले. हे वर्ष सगळ्याच दृष्टीने फार अप्रतिम आहे. मागे वळून पाहताना काय वाटतं? नाही रे, खूप मस्त वाटतं निलिमा. 2025 खूप हॅपनिंग आहे. एक वर्ष मी असं पाहिलं जेव्हा काम नव्हतं आणि घरी बसून होतो. पण मला हेच वाटतं की त्यातही आधार देणारे काही व्यक्ती आहेत. त्यातली पहिली व्यक्ती महेश मांजरेकर सर आहेत. मला सिनेमात घेतलं आहे माझ्यासाठी, काही काही प्रोजेक्ट केले. सो आत्मविश्वास त्यांनी दिला आहे. आणि आता मी सिम्बानंतर एक गोष्ट माझ्या आयुष्यात नेहमी पाळली ती म्हणजे एन्जॉय द मुवमेंट. हा क्षण आपण एन्जॉय करूया. त्यामुळे आता हा 2025चा जो मुवमेंट तो मी एन्जॉय करतो आहे. कुठेतरी आत्ताच मला कोणतरी बोललं की आजच्या पिढीतल्या वर्सटाईल अभिनेता आहेस तू. तर बोललो मला माहीत नाही वर्सटाईल अभिनेता आहे की नाही, पण मान्यवर लेखक दिग्दर्शक माझ्याकडून ते वैविध्यपूर्ण पात्र करून घेतात, कामं करून घेतात, याचा आनंद आहेच. हो खरंच. कारण सिद्धू खरंच असं वाटतं, सॉरी टू इंटरप्ट, पण मला हे प्रत्येक वेळी जाणवतं की आता सिद्धू काय मजा करणार आहे, आता काहीतरी वेगळे पण काहीतरी मॅजिक तू आणणार आहेस आणि ते येतं आणि ते प्रत्येक वेळेला जाणवतं. मग तो उस्मान पारकर असेल, उस्मान खिलारी असेल, स्पीड ब्रेकर असेल, आता थांबायचं नाही मधली आत्ताची भूमिका किती वेगळी होती. प्रत्येक ह्याच्यात आम्हाला तो वेगळा सिद्धू दिसतो, ती भूमिका दिसते, ते कॅरेक्टर दिसतं. हे अर्थात तुझं ते कसब आहे. नाही, ते त्या दिग्दर्शकांचं यश आहे, लेखकांचं यश आहे. मला उलट काम करायला आवडतं. म्हणजे शिवराज वायचर सारखा पोरगा माझ्याकडून मारुती कदम ओळखून घेतो. संजय जाधव सारखे दिग्दर्शक माझ्याकडून तो सन्नी जगदाळे आणतात किंवा विशाल गांधी आणि जयनी सर मला एक आतली बातमीसारखा सिनेमा देतात जिथे पहिल्यांदा स्क्रीनवर मी माझं मरण पाहतो. म्हणजे आता मी बोलू शकतो सिनेमात की सरप्राईज एलिमेंट आहे की तो आत्ता क्षण जगा, नंतर काय होणार माहिती नाही, ही गोष्ट सांगताना हे मला खूप सरप्राईज करतं. आणि तिथे महेश मांजरेकर सरांसारखा गुरुवर्य येतो आणि तो बोलतो की आता तू ह्या बुटात पाय टाक आणि धावून दाखव. सो मला असं वाटतं की उस्मान जी पात्र मला महेश सरांनी दिलं आहे ते त्याच्या दिसण्यापासूनच ते वेगळं आहे. आणि मी खरं सांगू का, मला कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे 25 वर्षाची कारकीर्द, हे 2025 साल, प्रत्येक सिनेमा वेगळा आहे, पण त्यातलं पात्र खरंच वेगळं आहे. म्हणजे मारुती कदम खूप लोक आल्यावर आमच्या अंगावर काटा आला आणि ओळखता नाही आला पटकन, असं डोळे चोळून मी बघितलं, अरे सिद्धू आहे असं झालंय. मला हे जेव्हा महेश सरांनी जेव्हा लुक डिझाईन केला तेव्हा त्यांनी मला जेव्हा पाठवलं तेव्हा मला असं झालं की असं आहे मी, बापरे. पण ते त्यांनी उतरवलं. जगदीश सर आमचे ज्यांनी डिझाईन केला अख्खा लुक महेश सरांबरोबर, कमाल केला आहे. मी तेच म्हणत होतो की जर मी आता मारुती कदम आणि उस्मान खिल्लारीचे 2 फोटो एकत्र ठेवले तर मलाच खूप माझं कौतुक वाटतं. रादर मला त्या दिग्दर्शकांचं कौतुक वाटतं की ह्या एकाच मुलाला त्यांनी 2 पद्धतीने प्रेझेंट केला आहे. सो मी खूप लकी आहे. नेहमीच म्हणतो मी किती चांगला कलाकार मला माहीत नाही, पण मी एक नशीबवान कलाकार आहे जिथे मला त्या भूमिका साकारायला मिळतात. आणि अजूनही त्या लुकमध्ये मी जरा जास्त भारावली, कारण मराठी चित्रपटात अशा प्रकारचा लुक तसं पटकन नाही सध्यात आला होता कुठलाच. ते फार वेगळं आहे. म्हणजे त्याच्या मागे अर्थात तुझ्या डोळ्यातली ती आग पण आहे आणि त्या मेकअपचं आणि लुकचं डिझाईन पण आहे. ते सगळंच खूप वेगळं आहे. एकीकडे आपण म्हणतो ओके साऊथ चित्रपटात जे होतं ते इथे होत नाही, आता इथे होत आहे, तर ते काहीतरी असं वाटलं की काहीतरी वेगळं आलं समोर. नाही, मला हे नाही वाटत की साऊथमध्ये होतं ते मराठीत होतं किंवा हिंदीत होतं. उलट मी एका इंटरव्ह्यूमध्ये हेच म्हणालो होतो की साऊथ काय, हिंदी काय, बंगाली काय, मराठी काय, हे एकाच मायेची 4 लेकरं आहेत. हे चार भावंड आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतं. साऊथवाला काहीतरी करतोय, साऊथवाला इंजिनिअरिंग करतोय, हिंदीवाला मेडिकल करतोय. हा पोरगा आपला मराठीवाला काहीतरी आर्किटेक्ट असेल, तो वेगळ्या पद्धतीने कामं करत असेल. तर आता तू इंजिनिअरिंग कर असं म्हणायची गरज नाही आहे. आपल्या मराठी इंडस्ट्रीची वेगळी आयडेंटिटी आहे जी इतकी वर्ष मान्यवर सगळ्या दिग्गजांनी सांभाळलेली आहे. आम्ही छोटेसे कलाकार आहोत जे आमच्या पद्धतीने ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. सो इकडे होतं म्हणून इकडे होण्यापेक्षा आपले म्हणजे बघा ना, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मराठी सिनेमात येतात आणि ते आपल्या बळीराजाविषयी स्टँड घेतात. हे मराठी सिनेमात होतं. मग हे तुम्ही साऊथवरून जाऊन सांगता का तुम्ही असं बघा. सो मला ते साऊथचं आणि हिंदीचं की मराठीचं वाटत नाही, पण मला मराठी सिनेमा खरंच म्हणजे ज्या पद्धतीने महेश सर म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसलेजीनं सिनेमा ज्या पद्धतीने प्रेझेंट केला आहे
किंवा आमचे सिद्धार्थ बोडके सर ज्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज साकारले, खरंच खूप कलाकार म्हणून नशिबवान समजत होताला की यार या सिनेमाचा आपण भाग आहोत. आणि त्यात सिद्धार्थचं एक सरप्राईज एलिमेंट आहे जे तुम्हाला 31 ऑक्टोबरपासून पाहायला मिळेलच. पण आनंद आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की मराठी चित्रपटाची ताकद, तर महेश सरच माझ्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणले होते की मला मराठी चित्रपटाची ताकद दाखवायची, आणि मग हे असं ट्रेलर समोर येतं आहे तर खरंच असं वाटतं की अरे मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा. तसं तुलाही तो अभिमान तो दुणावतो का, बळावतो का? मला खूप आनंद होतो. मी खरं सांगतो की मी कधी कधी सिनेमा पाहताना अरे काय शूट केला यार, काय एंट्री आहे, काय ग्रँजर आहे, हे आपण बघतोच. आपण अशा सिनेमाचा भाग असल्यावर कुठल्याही कलाकार, मला प्रत्येक कलाकार आनंद होईल. पण त्यामागची मेहनत खूप आहे. मी महेश सरांना सेटवर पाहिलं आहे ज्या पद्धतीने दिवसाची रात्र करून हा सिनेमा करण्यासाठी. कारण मला असं वाटतं की तो सिनेमा नाही, ते स्वप्न आहे जे महेश सरांनी पाहिलं आहे आणि आम्ही सगळे त्यात आहोत. त्याचा आनंद आहे. त्या मराठी स्वाभिमानाविषयी सिद्धू आज काय? नेहमी बघ, जिथे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपसूक जय येतं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. नसा नसात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आहेत. त्यामुळे तो अभिमान आहे आणि तो कामातून दाखवावा हे मला नेहमीच वाटतं. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच महेश मांजरेकर सरांच्या नेतृत्वात आम्ही तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आजचा सुवर्णयोग बघ ना किती छान जुळून आलाय की आपण महाराजांच्या मंदिरात आहोत. त्या मंदिरात आल्याला कसं वाटतं? किती सुंदर. महाराष्ट्राचं दुसरं महाराजांचं मंदिर आहे आणि खूप सुंदर ठेवलं. म्हणजे सगळ्या हे आणि सगळे ह्यांनी स्वतःच्या पैशातून, म्हणजे ह्यांना कुठली मदत घेतलेली नाही. हे सगळे शेतकरी, कष्टकरी, ही सगळी, हे पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष, हे सगळे ह्यांनी स्वतःनी बनवलेली गोष्ट आहे. आणि ती त्यात, आणि तो एक त्यांच्या त्या मेहनतीचा सुगंध ह्या वास्तूत आहे. आणि खूप छान वाटलं आज सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने होईना, पण एवढ्या सुंदर वास्तूत यायला मिळालं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार इथे येऊन जाईल एकदा तरी. नक्कीच. कुठेतरी त्या किल्ल्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इथे आल्यावरती तटबंदी दिसते, ते कुठेतरी एक दगडी बांधकामाचं एक थोडंसं एक रूप दिसतं, तर कुठेतरी किल्ल्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कुठेतरी तुलाही ते रिव्हिजिट झालं का की आपण गडकिल्ल्यांवरच आलो की काय? नाही, महाराजांची मूर्ती असल्यावर हे होणारच आहे आणि हे व्हायलाच पाहिजे. हे उलट हे बघितल्यानंतर आतमध्ये महाराज बसलेत हे लोकांना कळेल. पण आता एक मुलगा मला भेटून गेला, त्याने महाराष्ट्राच्या गडकिल्ले संवर्धनासाठी ती मुलं काम करतात. मला या सगळ्या लोकांचं खूप अपूर्व आणि खूप अभिमान वाटतो की महाराजांचं अस्तित्व जिथे इथे आहे ते अजून छान पद्धतीने ठेवण्यासाठी ही मंडळी काम करतात. आणि त्याचं हे त्यावर येणारच होते की गडकिल्ले संवर्धनाविषयी. पण हे रूप पण तेच आहे ना की छत्रपतींवर प्रेम करणारा महाराष्ट्रातला फक्त माणूस नाही, मातीतला कणकण आहे. आणि आपणही त्यात आहोत, त्याचा आनंद. नक्कीच. आणि जाता जाता त्या 25 वर्षातला एक सुंदर क्षण, अनेक असतील, अनमोल क्षण असतील अनेक, पण एक जर सुंदर क्षण आज शेअर करायचा असेल तर तो काय सांगशील? नाही, 2025च खूप हॅपनिंग आहे. आता थांबायचं नाही आणि प्रेम दिलं. तो सिद्धार्थ जो मारुती कदम, जो मी पण कधी पाहिला नव्हता. आणि वर्ष संपता वाढदिवशी एक असा सिद्धार्थ जाधव मलाही दिसतो की अरे त्याला बघायला मजा आहे. त्यामुळे स्वतःच्या वाढदिवशी स्वतःचं पोस्टर घेणं हा एक खूप छान क्षण आहे. छान वाटलं, मस्त. हा एक क्षण. तुझा वाढदिवस कसा झाला? खूप छान झाला, खूप सुंदर झाला इंडस्ट्रीतला. आणि सगळ्यांनीच कौतुक केलंय, सगळ्यांना उत्सुकता आहे, मला पण आहे की नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटरवर. थँक्यू सो मच सिद्धू आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.